जुन्नर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. मी एक गंभीर विषय घेऊन आलेलो आहे. मी आहे जुन्नर तालुक्यातल्या पश्चिमेकडच्या इंगळूण गावामध्ये आणि हे इंगळूण गावामधलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे या ठिकाणी. इथेच एक जनावरांचा दवाखाना होता वाटतं. आहे सर, तो काय तिकडे आहे कोपऱ्यावर. आणि इकडे आहे नाही का हो. जनावरांचा दवाखाना आणि याच्याच पाठीमागं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते देखील आहे आणि या ठिकाणी ज्या ताई समोर दिसत आहेत त्यांचं नाव अनिता शंकर डोळस ना. सुनील 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 अनिता सुनील डोळस आहे आणि खरंच खूपच म्हणजे गंभीर विषय घेऊन आलेले आहेत त्यांच्या सासऱ्यांवर त्यांच्या कुटुंबावर समजा त्यांच्या अशिक्षितपणाचा कसा दुरुपयोग करून त्यांची जमीन बळकावण्यात आली ते शासनाने हेच आपल्याला सांगायचं. ते गेले 2-3 दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये होते, संपर्क करत होते. तुम्ही या आणि अन्यायाला वाचा फोडा. तुमचं पुन्हा एकदा नाव सांगा. अनिता सुनील डोळस. मला सांगा आता ही जी जमीन आहे, मला आता तुम्ही जो 7/12 दाखवला बरोबर, हो त्याच्यामध्ये गट नंबर 83 दिसते हो बरोबर. हो. ही जमीन मूळ कुणाची? मारुती मोगा डोळस, ते कोण तुमचे सासरे. सासरे. हो आणि आता याच्यामध्ये बघा ह्या जमिनीमध्ये अशी नोंद झालेली आहे शाळागृह व जनावरांचा दवाखाना आणि क्षेत्र लिहिले किती आहे 20 गुंठ्यापेक्षा 19 20 22 23 गुंठ क्षेत्र या 7/12ला लागलेलं आहे. आणि तुम्ही आदिवासी खातेदार आहेत, पण तुमचं काही यामध्ये तुमच्या सासऱ्याचं नाव मला काही या 7/12मध्ये दिसत नाहीये बरोबर आहे का. हो आता 7/12ला ह्या याची शाळागृह व जनावरांचा दवाखान्याची 23 गुंठ्याची नोंद झालेली आहे. हो. आणि तुम्ही मला दुसरा एक कागद दिला. त्या कागदामध्ये तुम्ही मला एक जुना फेरफार दिलेला आहे माझ्या हातामध्ये. तुम्ही तर फेरफाराचा नंबर आहे 1796. त्याच्यामध्ये काय लिहिलंय, हा फेरफार जुना आहे खूप, म्हणजे 1970चा आहे होते. त्याच्यामध्ये 72चा आहे. तारीख 28/2/72 इसवी सर्वे नंबर 21/5 मधील 20 गुंठे क्षेत्र. म्हणजे 21/5 हाच आता 83 झाला ना. किती आता हा 83च आहे, चालू तर 83च निघतोय आता. म्हणजे जुना होता तो 21/5 होता. त्याच्यामध्ये लिहिले असं की 20 गुंठे क्षेत्र किंवा 2023 चौरस मीटर हे शाळा गृह व जनावरांच्या दवाखान्यासाठी दिनांक 1/8/1970 ते 31/7/1980च्या मुदतीपर्यंत मेहरबान प्रांत साहेब जुन्नर विभाग खेड यांच्याकडील हुकूम नंबर समजा ते नंबर आहे या आणि तारीख आहे त्याची 12/10/1971 प्रमाणे दिले आहे. सदर हुकुमावरून नोंद केली. त्याच्यामध्ये असं म्हटलंय 2023 म्हणजे 20 गुंठे क्षेत्र दिलेलं आहे आणि ती किती दिवसासाठी दिलेलं आहे 1970 ते 80 साठी. हो. मग हे फक्त 10 वर्षासाठी तुम्ही ही जागा दिली होती का? 10 वर्षासाठीच दिलेली. बर. कागदावर दिसते फेरफार दिसते का फक्त 10 वर्षासाठी ही 20 गुंठ जागा दिली, पण त्याचा 7/12 बनला 23 गुंठ्याचा. 23 गुंठ्याचा म्हणजे चुकीचं आहे. चुकीचं आहे. बर. तुमच्या सासऱ्याचं किती शिक्षण झालं? अडाणी होते माझे सासरे, पूर्ण अशिक्षित. किती वय आता त्यांचं? सासरे वारलेत तेव्हाच. वारले? हो. कधी वारले? सासरे माझे काहीतरी मला वाटतं 79 मध्ये वारलेत. 1979 मध्ये वारलेत. अच्छा. हो. आणि नंतर माझे भाई आहेत ते पण अशिक्षित आहेत, त्यांना पण असं शिक्षण वगैरे नाहीये काही. आदिवासी समाजाने आदिवासी शिक्षण कमी. हो. मग जागा दिली होती तुमच्या सासऱ्यांनी शाळा आणि जनावरांच्या दवाखान्यासाठी. तर शाळा तर दिसते. हो, शाळा दिसते. पण यांनी अतिक्रमण केले. आणि 10 वर्षासाठीच जागा 10 दिली. वर्षासाठी. चला का अतिक्रमण केलं दाखवा. सर हा अख्खा आवार डायरेक्ट त्या झाड खांबळ्यापासून इकडे या, आतमध्ये या. आता ही 10 वर्षासाठी तुम्ही 70 ते 80च्या 10 वर्षाच्या कालावधी पुरती शाळेला जागा दिली. हो. ती मान्य आहे. आता जाऊ दे, शाळा आहे. हो ठीक आहे, ती मान्य ना आम्हाला. आम्ही म्हणतो दिली, आमच्या सासऱ्यांनी दिली ना, ती मान्य आहे आम्हाला. ठीक आहे, तुम्ही तुमची 20 गुंठा घेऊ शकताय, काही अडचण नाही आम्हाला. ही शाळा आहे का? हो, ही शाळा आहे. कितीपर्यंत ही शाळा? 7वी पर्यंत. बर, ठीक आहे. 10 वर्ष नाही, कायमस्वरूपी वापरलं तरी चालेल असं तुमचं म्हणणं? हो, 20 गुंठा. बर.
आता हे बघा, हा दवाखाने जनावरांचा, हा समोरचा चालू आहे का बंद आहे तो? चालू आहे. म्हणजे हा बाजूचा दवाखाना आणि ही हो, शाळा हो, अशी एवढी ही शाळा पूर्ण अशी आणि हा दवाखाना एवढा. आणि हा रस्ता हा आहे रस्ता आहे. येंगुळून ते जुन्नर रोड. हो, इथं ही भिंत होती, हम्म. आता त्याने हे काम चालल्यामुळे त्याने ते तोडले. अच्छा, मग आता इथं नवीन शाळा बांधतात का? हा, काहीतरी त्यांचं हे टॉयलेट बाथरूमचं काम चालू आहे. तुमची इथं का आता हरकत नाहीये? इथं काहीच म्हणणं नाही आमचं, ठीक आहे. पण मग आता 20 गुंठ जागा तुम्ही दिली होती 10 वर्षासाठी, पण तुम्ही मोठं मन दाखवून कायमस्वरूपी ही जागा देऊ करताय, ठीक आहे? ठीक आहे ना. मग आता नक्की झालंय काय? नक्की झालं का म्हणजे सर, हे 83 जो गट नंबर आहे का नाही, त्याच्यात यांनी 20 गुंठ्याचा वापर करावा, पण आमच्या 82 गट नंबरचा काय? बर, 82 गट नंबरचा काय आमचा? अख्खा 82 गट नंबर हे असं बेकायदेशीर वापरता, शिवाय 40 वर्ष झालं वापरतात, 30 हा 35 वर्ष आता ही शाळा 83 मध्ये? 83 मध्ये. आता खूप गंभीर विषय तुम्हाला दाखवू इच्छितो. हा 83 आहे, 83 मध्ये 20 गुंठ जागा यांनी दिली 10 वर्षासाठी कायमस्वरूपावर, काय हरकत नाही. परंतु झालं असं की यांच्या सासऱ्याच्या आणि कुटुंबाच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन याच ही जी शाळा आहे किंवा जनावरांचा दवाखाना आहे, यांच्याच दुसऱ्या जमिनीमध्ये हे पहा अशा पद्धतीचं हे पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलेलं आहे. आणि त्यालाच आता ऑब्जेक्शन या ताईंचं आहे. तुमचं नाव काय मग अशी म्हणालात? अनिता सुनील डोळे. अच्छा, हे बघा सर, त्यांचा छोटा दवाखाना होता इथं बरं का, 1-2 रूमात. हे बघा, हे तुम्हाला सांगते काहीतरी 20 वर्षाच्या, म्हणजे 20 वर्षाच्या 18-19 वर्ष झालेला पाडलेला मला आठवतोय. हा, छोटा दवाखाना होता, छोटा होता 1-2 रूमाचा. हा बघा, हे ते दिसतंय ना, चला फिरून दाखव कुठून कुठं होता. असं होतं एवढं. बघा एवढं दिसतंय ना, हा चौथारा आहे, इथपर्यंत होता. हा, चौथरा दिसतोय. हे बघा, इथपर्यंत त्यांचं बांधकाम आहे. हे इकडे बघा, इकडे इथपर्यंत त्यांचं बांधकाम आहे. एवढंच होतं दवाखाना? हो, एवढंच होतं. कोणत्या सालापर्यंत? तरी मला वाटतं हा काहीतरी ना 2004च्या नंतरच पाडलाय, पण माझ्या समोर पाडलाय. बर, मग म्हणजे पाडल्याच्या नंतर मग आता इतकं मोठं, समजा हा 82 गट आहे ना तुमचाच? हो, 82. हा पुढचा 83. हो, 82 कोणाचं नाव आहे? 82 आमच्या नावावरती. आता पण सध्या सातबारा आपला आहे तो. भावकीची नाव नाही ना याच्यात? नाही, भावकीची म्हणजे आमचं बारका सासरा आहे ना, त्यांचं ऑलरेडी आहे. पण हे कसं, त्यांनी ते भावाच्या पोरांना देऊन टाकलेली ना, तेव्हा समजा ते गाय घरगुती विषय आमचा, तो समजा, ठीक आहे, तो आमचा घरगुती वाटणीला आली हा, जमीन. तेव्हा तो घरगुती विषय आमचा. आणि नंतर हे बघा, हे त्यांनी ना, हे पण जेव्हा ही जी एवढी मोठी जी बांधकाम समजा हे बांधलं तुमच्या जमिनीमध्ये, हे विना परवाना बांधलं का? हो, ते काय बोलायचे आमच्या दादांना, का तुझ्या सासऱ्याने दिली ही सगळी. नंतर उन्हा करून आणलेली. मी सांगते, आम्ही सासरा आमचा होता ना, जवळ थांबा तिथं ताईंच्या त्या. सासरा होता ना आमचा, तो पण आम्ही याच्यात शेळ पिकीत होतो, हरभरा पिकीत होतो. आणि नंतर गावकऱ्याने आमचा दबाव आणला का इथं छोटा दवाखाना होता, नाही म्हणते ना, बरोबर आहे होता. पण गावकरी काय म्हणतात, हे सगळं गेलंय, तुमचं काय चालणार नाही. मग यांना दिलं कोणा? मला हे म्हणायचे, आम्ही करीत असताना आमच्या दबाव आणला. आम्ही अडाणी माणसं होतो दोघं, आमचा सासरा पण अडाणी, मी पण अडाणी, माझा मालक. तुम्ही कोण आहे त्यांचे? जाऊबाई आहेत चोरली जाऊ माझ्या मोठ्या. अच्छा, हा. तर हे बळजबरीने ह्या लोकांनी आमचे अन्याय केले. नाही नाही, मग मला सांगा का आता इतक्या मोठ्या जागेमध्ये एवढा दवाखाना बांधला, मग तुम्ही याला विरोध का केला नाही? सर, आता आम्ही अडाणी असल्यामुळं. मग तुम्हाला जमीनच माहित नव्हती का? जमीन माहिती होती, जमीन माहिती होती आम्हाला. जवळ थांबा. पण कसं आहे, आता आम्ही अडाणी असल्यामुळे आम्ही कागदपत्र काय फिरकलो नाही. मग ही लोक आमचे अन्याय करायला लागले म्हणून आम्ही चालना केली. मग काय कळलं तुम्हाला? म्हणजे आमच्याच हे जे होय ना, ते आमच्याच सातबाऱ्याला आमच्याच हे. मग काय झालं सर, आमचे 13 सातबारे निघत होते ना, हा, तर 12 सातबारे निघायला लागले. नंतर दादा म्हणायचे 1 सातबारच निघत नाही, निघत नाही. 13 सातबारे निघायचे, 12च का निघायला लागले, 12च का निघाले. नंतर आम्ही याची चौकशी केली. हा, या सातबाऱ्याची. हो, याची चौकशी म्हणजे हा सातबारा कळाला तुम्हाला? हो, तर मग नंतर कळलं का हे हे तर तबलतेच नाव आहे शाळेचं. हो. बोला पुढं. मग नंतर 83 मध्ये जर शाळागृह जनावरांचा दवाखाना निघतोय, तर 82 आमचा आहे ना. आणि ते आजही सांगतो आपण, नकाशा दाखवून, मी तुम्हाला फार सगळं दाखवलं, सगळं कागदपत्र काढलेत नाही फार, तुम्हाला सांगते.
बर, मग आता तुम्हाला वाटलं का म्हणजे अशिक्षित, आणि मग तुम्ही आता समजा ठीक आहे ही एवढी मोठी इमारत बांधली, सगळं झालं, हे कंपाऊंड बांधलं, तोपर्यंत पण तुम्ही विरोध नाही केला? बळजबरी नाही केलं आलं सगळ्या काही, गोष्टीला दबाव आम्ही केलं. कोण सगळ्या गोष्टीला. बळजबरी करायची? गावातले लोक कसे हे करायचे, तुमचं काय पण नाही चालणार तुमचं काही नाही, चालणार बोले. नाही, दादांना बोलायचे आम्ही अडाणी ती माणसं सगळं तुझ्या असल्यामुळं बापाने दिलेली आहे. दादांना पण असं वाटायचं का दिले आमच्या का वडिलांनी, दिले की काय, दिले किती की दिले काय. काय दिले आता हे नंतर काहीच माहित कळालं. नाही. एकाने बोला. हा, म्हणजे तुमचे सासरे खूप अगोदरच वारल्यामुळे माहित नाही. आमचं लगीन झाले ना दुसऱ्या तिसऱ्या वर्षी ते वारले, तो पण आम्ही इथं शेळी पिकीत होतो, हरभरा करत होतो, सगळं वहिवाट आम्ही करीत होतो इथं सगळं. या ना मग तुम्ही, या ना. मुलीमुळे काही नव्हतं. हम्म. आणि इथं छोटे बळजबरीनं केलेले गावकर काय बोलले, "हे सगळे दिले तुमच्या सासऱ्यांनी पण." हम्म. सर आम्हाला वाटलं तर सगळे दिली असेल. चला हा चला पुढे. मग असं करून यांनी ते बांधकाम केलं, आणि तुम्ही ज्यावेळी कागदपत्र काढली हा ते त्यावेळी तुम्हाला समजलं का समजलं. हे, अरे ही जमीन आपलीच आपली आहे, हो हो आणि हे अतिक्रमण केले. अतिक्रमण केले. हा मग आता या ठिकाणी तुम्ही शासनाला वगैरे पत्रावर केलं का ताई? हो केले ना सर. केले. हा, मी मग तुम्हाला काय म्हणतं दाखवतो. सरकार? ते काय म्हणले आता, त्या दिवशी ते कोण कंदले म्हणून आले होते, ते बोलतात का ही जमीन माझी आणि माझ्या ताब्यात आहे. कोण म्हटलं? कंदले कोणतरी आहेत ते इंजिनियर कोण याचे. काय पुरावा आहे म्हणून दाखवा ना तुमचं मी त्यांना सातबारा. काय बोलले सर, मी बोलले त्यांना तुम्ही फक्त मला कागद द्या, आम्ही सोडायला तयार आहेत. तुम्ही जर बोलताय ना आमची आहे, तुम्हाला कागद द्या. आम्ही कसं सांगतोय ना का आमच्याकडे कागद आहे, तुम्ही सातबारा आम्हाला तुमचंच आहे. हो तुम्ही आम्हाला कागद द्या ना, आम्ही सोडायला तयार आहेत. आम्ही नाही कुठं बोललोय तुम्हाला, सोडतोय फक्त तुम्ही कागद द्या. ते बोलतात तशी शासन तसं इमारत बांधू शकत नाही, काहीतरी पुरावा असेल. मग आमच्याकडे जे आहे ते आम्ही देतो, तुमच्याकडे आहे तुम्ही द्या आम्हाला. माझं एवढंच म्हणणं आहे. पण आम्ही बिडी साहेबांकडे सुद्धा जाऊन आलेले दोनदा, एकदा दोनदा नाही तीनदा जाऊन आले. त्यांच्या पुढे फाईल नेऊन आपटल्यात मी. काय म्हणाले व्हिडिओ? बिडू सर म्हटले का याच्यावरती आम्हाला काहीच करता येत नाही, हे आमच्याकडे नाहीये, हे काय ते मनसुलवाले. आता मनसुलवाल्याकडून सगळ्यांकडून माहिती घेतली, अजून काय मागू, कोणाकडे मागायचं? अशी कोणती डॉक्युमेंट आहेत का, समजा तुमच्या सासऱ्याने समजा तुमच्याकडे नाहीयेत पण लिहून दिले असेल या गावकऱ्यांना किंवा ह्या शासनाला, अशी काय नाही document ना आहेत सर, का? आपल्याकडे नाहीत म्हणूनच आपण हा. त्यांच्याकडे मागणी केली ना, का आमच्याकडे नाही. तुम्ही म्हणता ना तुम्हाला दिले, तर तुमच्याकडे आहे तर द्या ना, फक्त आम्हाला दाखवा. हो. आमचं एवढंच म्हणणं आहे, दाखवा आम्हाला तुमच्याकडे आहे तर. आम्ही कुठं काय बोलतो? दाखवली तर आम्ही हो हक्क सोडू. मी म्हणते तुम्ही द्या, तुम्हाला कागद, आम्ही हक्क सोडून देऊ, काही म्हणणं नाही आमचं. पण तुम्ही जर एवढी 30 गुंठा वापरताय, हे सगळं शिवाय फसवून- एवढ्या वर्ष आम्हाला त्याचा मोबदला दिलाय का यांनी? का हे काय एवढ्या वर्ष वापरताय, आजपर्यंत आम्हाला त्याचं काही दिलंय का यांनी? काहीच मोबदला दिला काहीच नाही. नाही, काहीच नाही. आम्ही रुपया पण घेतलेला नाही त्यांचा. उलट तेच येऊन आपल्यावरती हे करताय, आमचं आहे तुमचं काय इथे हे तुमच्या घरात तुम्ही कसे बोलताय? अजून कोण सुशिक्षित लोक नाही हो, नाही ना नाही, सर, नाही. कोण आमच्या घरात एवढं नाही हे. म्हणलं तर सुशिक्षित कोण नाही? म्हणून तर एवढं नंतर पोरा बिरा आमचे पोरं झाली बिरं शिकली शिक्षणवाली, नंतर, पण पोरांनी नाही लक्ष आम्ही घातलं सासू जास्त, नाही सासरे का? अडाणी होतो, आम्ही पोरांना दोघं पण वाटायचं. अडाणी असल्यामुळे या लोकांनी फायदा घेतला. हा पलीकडे बी बांधकाम झाले. हो तेच सर, हे पूर्ण कुंपण त्यांचं पूर्ण लय मोठे. कुंपण. तुम्हाला मी दाखवते ना सगळं कुडून कसं केलंय त्यांनी. आणि एवढं कसं सोडणार आपण त्यांना? ठीक आहे ना, असं नाही ना, एवढं पण अतिक्रम नाही ना करायचं एखाद्याच्या जाग्यात. काय केलंय म्हणून कितपण करायचं? अडाणी असल्यामुळे हे सगळं त्यांनी ते केले. आम्ही दोघं पण अडाणी, सासू सासरे पण हे बघा अडाणी सर, होते, ते सासरा आपण- वारले, सासरा दोन आता सासू सर ते पण तुम्हाला अडाणी. सांगते, त्यांची शाळा कुठे? 83 मध्ये, बरोबर? हो, हा गट नंबर येतोय कुठं? 82. शिक्षक क्वार्टर इथं का बांधल्या त्यांनी? हे दोनच ना समोरच्या, ह्या शिक्षक क्वार्टरात. याचा अर्थ त्यांनी 83 मध्ये हा दडपला का नाही गट नंबर? हो, दिसतंय ना, चुकीचं दिसतंय. तुमचं म्हणणं जर खरं असेल तर तुमच्या खूप मोठा अन्याय झालाय. झालंय ना तुम्ही सर. सांगा, त्यांची शाळा तिकडं, शिक्षक क्वार्टर इथं बांधायचे कारण काय त्यांना? मग त्यांनी 83 मध्येच बांधायचे होते शिक्षक क्वार्टर. याचा अर्थ त्यांनी हे 83 दिलं समजा बळकावली तुमची बळकावली. मग हे कितपट हे आहे सांगा बरं. इकडे पण बांधकाम आहे का? हो नाही, इथं हे आता हे कुंपण आहे ना, इथून पूर्णपणे आतपर्यंत असंच गेली त्या कोपऱ्यापर्यंत. मग आता तुमचं म्हणणं काय, इथं दुरुस्ती सुरू झाली असं तुमचं म्हणणं? हो, मी त्यांना सर, त्यांनी तोडलं ना तेव्हाच मी त्यांना बोललेले, ह्या कामाला तुमचं चाललंय ना, तुमचं काम चाललंय ना, आम्ही तुमचं काम बंद केलेलं नाहीये. तुमची ओपीडी चालूच होती, तुमचा दवाखाना चालूच होता, बरोबर? आम्ही काय ओपीडी थांबवली होती का? नाही. पण आहे असं चालू द्या, ज्या दिवशी पडेल त्या दिवशी मालक बघल काय असेल ते. पिलू गप गा. ज्या दिवशी पडेल ना त्या दिवशी मालक बघल काय असेल ते, कारण ही मालकी हक्कात ते बोललो आम्ही त्यांना. तर ते मला म्हणतात का तुम्ही स्टे ऑर्डर द्या वगैरे, हे ते हे ऑर्डरचा काय संबंध आहे? असं बोलतात. स्टे ऑर्डर मागतात ते. कोण इंजिनियर, कोण इंजिनियर कोण लावा. ते फोन थांबा, मी लावते ना, माझ्याकडे आहे ते याचा नंबर. इंजिनियरचं का?
आता हे कितीतरी कोटी रुपये आले डागडुजी करायसाठी, म्हणजे आता- सुशोभीकरण हो, करण्यासाठी. आता ते ते- काम चालू आहे का? हो ते काम ते चालू तुम्हाला असं म्हणणं आहे का ते काम नाही झालं पाहिजे? नाही झालं तुमचं पाहिजे, त्यांनी करायचंच नाही माझं असं कारण की म्हणणं. तुमची मालकी. मालकी हक्क आहे आमचा, आम्हाला त्याचा निर्णय पाहिजे ना. आम्हाला त्यांनी निर्णय द्यावा, आमचं बाकी काय म्हणणं नाही. हो, लावा फोन, कोण इंजिनियर बघू. लावले का फोन तुम्ही? थांबा, नाही लावला, लावते बघ, ते शोधते नंबर मी. तुम्ही काम हे अडवलंय का? हो सर, अडवलेलं चालूच आहे ना? चालूच आहे. मी त्यांनी ते बळजबरीने चालू केले सर काम, ते लोक ऐकतच नाही. बघा, मी तुम्हाला 4 दिवसाचा अर्ज देते ना मी याला. तुम्ही त्यांना फोन लावा ना अधिकाऱ्यांना, की बाबा ही जमीन तुमची आहे, कशावरून? बोला ना. हॅलो, कोण बोलतोय? हा बोला ना. हा, 1 मिनिट थांबा बरं का जरा, बोला. ते कोण आहे ते? आले, ते कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांचे. हॅलो, नमस्कार. नमस्कार. अहो तुम्ही ठेकेदारांना कशाला, त्या अधिकाऱ्यांना फोन लावा ना. सर ते अहो ते इथले जे मॅडम आहेत ना, त्यांनी ते काम थांबवले वाटतं, काहीतरी काय हे करण्यासाठी. त्यांचं म्हणणं आहे की ती जागा आमची आहे, इमारत जरी झाली असेल तरी ती बेकायदेशीर यापूर्वी बांधलेली होती, कोणती परमिशन न घेता. तर ते म्हणतायत की काम थांबवा, असा विषय आहे. सर त्या दिवशी डेप्युटी इंजिनियर पण येऊन गेले. हा, त्यावरती ना आम्हाला वरून म्हणजे आमच्या सांगितलंय, कोणाला काही माहिती. तक्रार असेल ना तर माहिती. पंचायत समितीमध्ये जाऊन डायरेक्ट अर्ज करा किंवा त्यांना साहेबांना भेटा. साईटवर आहे ना, साईटवर काम नका थांबू. नाही नाही, ऐका ना, त्यांचं जर ती जी मालकीची जर ती जागा असेल हो आणि मग त्यांचा अधिकार नाही का मग? आहे ना सर. मी काय म्हणतो, जागा जर त्यांची त्या दिवशी माहिती साहेब नाही का? स्वतः येऊन गेले. पहिले त्यांनी बाहेर काम करू देत नव्हते, आता आम्ही आतल्या आतच काम करतोय. तर आम्हाला आता वरून सीओ साहेब काय म्हटले, जर कोणाला आपल्यामुळं कामाचा सुद्धा त्रास असेल किंवा असं काही प्रॉब्लेम असेल, त्यांनी डायरेक्ट पंचायत समितीमध्ये जाणं आणि तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणं. साईटवर काम तुम्ही थांबवायचं नाही म्हणे. काही अशी अडचण असेल तर मी तुम्हाला आमच्या साहेबांचा नंबर देतो, त्यांच्याशी बोलून घ्या. कोण आहेत आपले सर साहेबांचं नाव? मी सांगतो त्यांना, रजाबाई म्हणून आहे, त्यांचा नंबर देतो, तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी. बर बर, हे नंबरवर SMS करा सर. हा लगेच. ओके. आणि मग तुम्ही हे म्हणतात तसं वरिष्ठांना भेटले का नाही? सर हे बघा अर्ज. तरी पण काम थांबवलं नाही. नाही, हे काय, मी ऐका ना ठेकेदार, 11 तारखेला त्यांनी अर्ज दिलेला आहे 11/3/2026 ला. हा कोण आहे सर? मग ते मी कॉन्ट्रॅक्टर माणूस सर. मी त्या अहो साहेबांचा पण नंबर ऐका देतो, ना, आपल्या तुम्ही सगळे जरी engineer. कॉन्ट्रॅक्टर जरी असाल आणि जर त्या महिलेच्या पूर्वी समजा पूर्वजांना काही माहित नाही, ती जमीन पण नाव करून घेतली 20 गुंठ, पण प्रत्यक्षात तो दवाखाना दुसऱ्याच जमिनीत बांधलाय आणि त्याचं जर ते कामात जर हे असेल तर त्यांचा अधिकार नाही का ते रोखायचं किंवा काही इंटरप्ट करायचा? नाही आहे ना, इंटरप्ट करू शकते ते, काही मग? अडचण नाही. मी नंबर देतो, त्यांच्याशी बोलून घ्या म्हणा. काम थांबवलं तर म्हटले तर थांबव असं. नाही नाही, मला काही कोणाशी अडचण बोलायचंय आता? मी नंबर देतो ना सरांचा आमच्या, त्यांच्याशी बोलून घ्या. हो, नंबर पाठवा, SMS करा. हा हा. म्हणजे तुम्ही ते SMS करतील तर माईक लावा पुन्हा. बरं, तो तुमचा माईक द्या मला. तुमचं काय नाव आहे? सखूबाई सदाशिव डोळस. ओके. मग अशी उत्तर त्या ठेकेदारांनी दिलेली आहेत. ते काय हे करतायत, जे कोण इंजिनियर आहेत या ठिकाणी असलेले, त्यांचा नंबर आहे आपल्याकडं? माझ्याकडे नाही ना सर. काय नाव आहे त्यांचं? सर माहिती मला आहे पण का? सांगता येणार नाही. कोणतरी कंदारे म्हणून आले होते कंदारे? एक दिवशी इथे. हो, परदेशी म्हणून एक हे आहेत. सर परदेशी इथे येऊन त्यांना सगळे कागदपत्र मी हे दाखवले. हा, सगळे त्यांनी परदेशी सरांनी इथे येऊन हे कागदपत्र बघून गेले. ते मला काय बोलले, का तुम्ही पंचायत समितीला येऊन अर्ज द्या. दिला अर्ज आपण? हो, मी दिलाय तिथं अर्ज. ओके, म्हणजे तुम्ही सगळी प्रोसिजर केलेली आहे? केलेली आहे. तर ठीक आहे. बरं, असं नाही ना, आम्ही वारंवार प्रत्येक कामाला अडथळा आणलेले, पण यांनी दबावामुळे हे सगळं ठीक आहे, आमच्या लोकांना मी हे परदेशी सरांना विचारतो नक्की काय त्याचं. केलं. रविवारी आज फोन उचलतील का नाही काही कल्पना नाही, तरी मी फोन करतो.
विनाकारण ही कामं दिलेत गरज नसताना. 1.5 2 4 कोटी रुपयाची काम आहे ती. उचलत नाही ते परदेशी सर फोन. हो, काय माहिती, मी नाही कधी फोन केला त्यांना. ते स्वतः इथं आले होते तेव्हा मी बोलले नाही त्यांच्याशी. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. जर तुमच्याकडं ही जागेची मालकीचे पुरावे आहे आणि कधी तुम्ही किंवा तुमच्या आधीच्या लोकांनी यांना परमिशन दिली नसेल याच्यामध्ये हे करायला, तर तुम्हाला अधिकार आहे का तुम्ही काम हे बंद करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये जी उर्वरित जी जागा आहे त्याच्या जागेवर ताबा घेऊन किंवा शासनाकडे नुकसान भरपाई किंवा जागा खाली करायची नोटीस करू शकता. सर ते कायदेने. कोणतरी सावंत म्हणून नाही का आहेत, हं. त्यांना पण मी फोन लावलेला. मग सावंत कोण आहेत? ते कोण, ते मला वाटतं ते सावंत सरच इंजिनियर आहेत का काय असं मला वाटतं. नाही कोणी जरी असलं, जागा जर तुमची असेल तर कुणालाच तुमच्या जागेमध्ये अतिक्रमण बांधकाम किंवा काय करता येत नाही. इथे विषय झाला हे पूर्वीचं बांधकाम आहे. हो, जरी डागडुजी जरी चालू असेल, आता तुम्हाला हे पाडता येणार नाही, पण जर दुरुस्ती करत असेल तुम्हाला रोखायचा अधिकार आहे. मी सर त्यांना तेव्हाच बोलले, मसनी लावल्या त्यांनी, तेव्हाच मी त्यांना म्हणले तुम्ही मसनीच लावू नका, पाडू नका. तुमची ओपीडी चालू आहे, आम्ही बंद केलेली नाही. तुमचा दवाखाना तर चालूच आहे, तुम्ही पाडू नका. नवीनचं काम म्हणलं तर मी होऊन देणार नाही. त्यांनी अगं इथून बाउंड्री आखली होती अशी नवीनची, एवढी तर त्या कोपऱ्यापर्यंत. मी त्यांना म्हणलं तुम्हाला भिंतीच्या पलीकडे मी ईदवर सुद्धा सरून देणार नाही. शिवाय त्या सावंत सरांना मी फोन केला, त्यांना मी सांगितलं तुम्ही जबरदस्तीने कामं केलं तर मी त्या PSC जाऊन जीव देईन. एवढेपर्यंत त्यांना मी बोलले. त्या सावंत सरांना माझा फोन पण झालेले. बरं मग आता तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे, मग आता हे जे काम जे चालू आहे तर तुमचं काय म्हणणं आहे? माझं तर म्हणणं यांनी हे काम थांबवा, याचा निर्णय द्यावा आणि नंतर तिथून पुढचं त्यांनी काय असेल ते बघावं. याचा पूर्णपणे आम्हाला निर्णयच पाहिजे. तुमचं आहे हे सिद्ध करायचं, नाहीतर आमचं हे यांनी सोडून द्यायचं. शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी करा. शासनाने नाहीतर भरपाई द्यावा आम्हाला. आजपर्यंत फुकट वापरले त्यांनी, 40 वर्ष झालं वापरताय. जागा अधिक्रमित म्हणजे काय म्हणतात त्याला, एक्वायर करून पैसे द्यावेत तुमचे नुकसान भरपाई. हो, जे काय असेल ते बोलवायचं आम्हाला त्यांनी. आमच्या काय अपेक्षा ते विचारावं त्यांनी. करा रे काम बंद. त्यांना सांग, कोण तुमचे ते कॉन्ट्रॅक्टदार आहेत ना, त्यांना सांग काम नाही करून देते म्हणावं. हो करा बंद करा, नाही करून देते म्हणावा. ते म्हणतात थांबव, येऊ दे त्यांना, ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना येऊ दे परत एकदा, काय असेल त्यांचं जाऊ दे, येऊ दे त्यांना. हा बंद करा, करून नाही देते म्हणावा. काय काम बंद करायचे? हो करू दे त्यांना. आता काय ते कोण आहेत? ते कामाला आलेली मुलं आहेत सर. त्यांना काय तिकडून कॉन्ट्रॅक्टदारांनी सांगितलंय या करा, म्हणजे ती करणार. बरं. आता बंद करायचे काम? हो करू द्या बंद, येऊ दे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टदारला परत एकदा. सर मी त्या हे नाही का तुम्ही म्हटले आता कोण परदेशी सर, त्यांना पूर्ण डॉक्युमेंट दाखवले. स्वतः त्यांनी इथं येऊन पाहिलेत. नंतर मी त्यांना म्हणले ते बोलले मग बाहेर नाही आम्ही करत. आपलं ठीक आहे बा, आपलं करू द्या नाही का. आता हे काम बंद केले तुम्ही, तुमच्या ह्याच्यावर केले, हो ठीक आहे. जाऊ दे सर, त्यांना करू दे. काय कारवाई वाजव केली तरी चालेल, माझी तयारी, काही प्रॉब्लेम नाही. बर का काम थांबलं करू दे त्यांना कारवाई. मी तर नाही कारवाई करू शकत. आता आपण काय बोलायला गेलो, स्टे ऑर्डर मागताय. आता आपल्याच मालकी हातात आपण स्टे ऑर्डर कशी काय द्यायची त्यांना? आपलंच असं आपण कटवे ऑर्डर आणायची त्यांना. चालू आहे काम परत? काय रे म्हणले? ठीक आहे. आता हे जे तुमचं जे म्हणणं आहे तुम्ही स्वतःहून दिलेलं आहे आणि तुमचं म्हणणं आम्ही दाखवतोय, ठीक आहे. ओके.